तर राज्यात बिबट्यांचे हल्ले वाढल्यानं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी चिंता व्यक्त केली आहे। वन विभागानं जंगलाबाहेरील शेतामध्येही बिबट्यांचे सेन्सस नोंदणी करावी असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। तसंच बिबट्यांची आकडेवारी नसणं हे वन विभागाचं दुर्लक्ष असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। ऊस लागवड आहे आणि तिथे लपायला जागा आहे सातत्यानं आणि तिकडे गावाशेजारी त्यांना खायला मिळतं म्हणून ही संख्या मोठ्या प्रमाणात आता वाढलेली दिसते आहे। खरं तर वन विभागाने ज्या वन्य प्राण्यांचं सेन्सस केलं जातं तसं आता जंगलातील वन्य प्राण्यांचं सेन्सस होतं, त्यामध्ये बिबटा असेल, वाघ असेल, अस्वल असेल किंवा इतर वन्य प्राणी असतील, पण याबरोबर जंगलाबाहेरील शेतामध्ये किंवा उसाच्या मध्ये लपलेल्या बिबट्यांचं सुद्धा सेन्सस होणं आवश्यक आहे। ते वन विभागाने तातडीनं केलं पाहिजे। आकडा नाही म्हणणं म्हणजे वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे असा त्याचा अर्थ होतो। लोकांचा बळी घेतायत, लहान मुलांचा बळी घेतायत। आता छोट्या छोट्या मुलांना बिबट्या उचलून नेऊन मारतो आहे हे आणि उद्याचा उद्रेक प्रचंड मोठा महाराष्ट्रात होतोय। आता आपण पाहिले पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय त्याची परिस्थिती, कशा परिस्थितीला सामोरं जावं लागलं। म्हणून वन विभागाने आणि वनमंत्र्यांनी या संदर्भात लक्ष घातलं पाहिजे।